हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत या फोटोत जे तुम्हाला समयभोवतीची मोत्याची रांगोळी दिसत आहे ती कशी करायची। अगदी सोप्या पद्धतीने आपण ही रांगोळी तयार करू शकतो। तर यासाठी लागणारे साहित्य पाहूयात। तर मी हे 5 नंबरमध्ये बनवत आहे। 5 नंबरचे क्रीम कलरचे मोती, 5 नंबरचे गडद निळ्या रंगाचे मोती, 5 नंबरचे राणी कलरचे मोती। तुम्ही या ठिकाणी कुठल्याही कलरचे आणि कुठल्याही नंबरचे मोती इथे वापरू शकता। 40 नंबरचा धागा आणि 7 नंबरची सुई आणि कात्री। तर मी सुईमध्ये धागा ओवून घेतलेला आहे आणि मी सुरुवातीलाच धागा मोठा घेतलेला आहे ॲज युजुअल, कारण आपल्याला परत एकदा जॉईंट करावा लागू नये। आणि दोऱ्याच्या शेवटी मी इथे 2 ते 3 गाठी मारून घेतलेल्या आहेत। गाठ अगदी घट्ट मारून घ्यायची आहे, म्हणजे आपले मोती खाली पडणार नाहीत। तर आपण पाहूयात। सर्वप्रथम आपल्याला 3 क्रीम कलरचे मोती इथे घालून घ्यायचे आहेत। त्यानंतर एक गुलाबी रंगाचा मोती, परत 3 क्रीम कलरचे मोती। तुम्ही क्रीम कलर ऐवजी पांढरा कलर सुद्धा वापरू शकता। असे आपल्याला पहिल्या सुरुवातीला 7 आणि अजून परत एकदा एक गडद निळ्या रंगाचा मोती घालून घ्यायचा आहे। परत 3 क्रीम कलरचे मोती, तिसरा, असे आपल्याला मोती घालून घ्यायचे आहेत। परत एकदा आपल्याला धाग्यामध्ये एक गुलाबी रंगाचा मोती, परत 3 क्रीम कलरचे मोती, परत एक निळ्या रंगाचा मोती आणि परत 3 क्रीम कलरचे मोती। अशी एक मोठी चेन आपल्याला इथे तयार करून घ्यायची आहे। 2 3 अशा प्रकारे आपल्याला एक मोत्यांची चेन करून घ्यायची आहे। सुरुवातीला असं आपल्याला घालून घ्यायचं आहे, फक्त फर्स्ट टाईमला। सेकंड टाईमचं वेगळं असणार आहे पद्धत। तर आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो सुरुवातीला घातलेला गाठी बसल्यानंतरचा हा गुलाबी रंगाचा मोती आहे ना, त्यातून आपल्याला सुई वरच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे अशा प्रकारे। म्हणजे आपला बाकीच्या मण्यांचा इथे एक राऊंड तयार होईल। अशा प्रकारे आपल्या इथे एक राऊंड तयार झालेला आहे आणि अशाच पद्धतीने आपल्याला बाकीचे राऊंड करायचे आहेत। पण बाकीच्या राऊंडची थोडीशी पद्धत वेगळी असणार आहे। आणि हे जे 3 मोती आहेत ते आपला पूर्ण सर्कल झाला की इथे आपण जॉईंट करताना ते आपण नीट करणार आहोत। तर सेकंड पाकळीला आपल्याला काय करायचं आहे, परत आपल्याला 3 क्रीम कलरचे मोती, 3 एक गुलाबी रंगाचा मोती आणि परत 3 क्रीम कलरचे मोती। हे नंतरच्या पाकळीत आपल्याला सुरुवातीला फक्त एवढे मोती घालून घ्यायचे आहेत। असे 7 मोती आपल्याला इथे घालून घ्यायचे आहेत। आणि आता आपल्याला काय करायचं आहे, या पाकळीतला जो इकडच्या बाजूचा निळ्या रंगाचा मोती आहे ना, त्या मोतीतनं आपल्याला सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची आहे। अशा प्रकारे खालच्या दिशेने आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे। म्हणजे त्या पाकळ्या अशा जॉईंट असणार आहेत आणि हा निळा मोती इथला कॉमन असणार आहे। अशाच प्रकारे आपल्याला दुसरं करून घ्यायचं आहे। खालची प्रक्रिया आता आपल्याला करायची आहे। तर त्यासाठी परत एकदा 3 क्रीम कलरचे मोती, एक गुलाबी रंगाचा मोती, परत 3 क्रीम कलरचे मोती
आणि आता आपल्याला यामध्ये निळ्या रंगाचं मोतीसुद्धा घालायचं आहे, म्हणजे ती बाहेरची साईड होणार आहे. आणि परत एकदा 3 क्रीम कलरचे मोती. असे आपण सेट्स लक्षात ठेवले की ते आपल्याला करायला सोपं जातं. अशा प्रकारे. तर आता आपल्याला परत एकदा असं राऊंड तयार करायचं आहे. त्यासाठी हा जो गुलाबी रंगाचा मोती आहे वरचा, त्यातनं आपल्याला सुई वरच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे. अशा प्रकारे. म्हणजे याचाही एक सुंदर राऊंड तयार होईल. अशा प्रकारे आपले 2 राऊंड इथे तयार झालेत. असेच आपल्याला तुमच्या समईच्या साईजचे तुम्हाला जेवढे पाहिजेत तेवढे तुम्ही इथे राऊंड तयार करू शकता. अतिशय सोपी डिझाईन आहे आणि लवकरसुद्धा होतं हे. जर तुम्ही याचे फक्त स्टेप्स लक्षात ठेवलं की तुम्हाला हे करायला खूप सोपं जाईल. तर मी अजून एक दाखवते कसं करायचं आणि मग बाकीचे करून घेते. सुरुवातीला 3 क्रीम कलरचे, एक गुलाबी रंगाचा मोती, परत 3 क्रीम कलरचे मोती, बाहेरच्या जांभळ्या मोत्यातून निळ्या रंगाच्या मोत्यातून आपल्याला खाली काढून घ्यायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही असे सुई काढता मोत्यातून खाली, तेव्हा प्रत्येक वेळेला आपल्याला घट्ट ओढून घ्यायचं आहे. कारण ते जर लूज झालं तर ते छानही दिसणार नाही आणि खूप दिवस टिकणारसुद्धा नाही. आता आपल्याला खालची प्रोसेस करण्यासाठी 3 क्रीम कलरचे, एक गुलाबी, 3 क्रीम कलर, एक निळा, परत 3 क्रीम कलर असे मोती घालून घ्यायचे आहेत. आणि परत एकदा वरच्या गुलाबीतून बाहेरच्या दिशेने काढून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपल्याला सगळ्या पाकळ्या इथे तयार करून घ्यायच्या आहेत. पण शेवटच्या पाकळीची पद्धत थोडीशी वेगळी आहे. तर मी ते सगळे करते आणि मग शेवटची पद्धत दाखवते. तर मी इथे सगळ्या पाकळ्या इथे करून घेतलेल्या आहेत. आता आपण पाहूयात शेवटची पद्धत कशी करायची आहे. तर त्यासाठी पहिली स्टेप तीच राहणार आहे. 3 क्रीम कलरचे मोती, एक गुलाबी मोती आणि परत 3 क्रीम कलरचे मोती. ही पहिली स्टेप ओरिजिनल तशीच राहणार आहे, पण जी खालची स्टेप आहे ती थोडीशी वेगळी आहे. जसं आपण इथे पहिला निळ्या रंगाच्या मोत्यातून काढून घेतलेलं आहे, तसंच आता या पाकळीच्याही इथे काढून घ्यायचं आहे. आणि आपल्याला परत एकदा जे आपण खालचा राऊंड तयार करतो तेव्हा निळा मोती नाही घालायचा. फक्त 3 क्रीम कलर, एक गुलाबी आणि 3 क्रीम कलर असे 7 मोती फक्त आपल्याला शेवटच्या स्टेपला घालून घ्यायचे आहेत. गुलाबी, 3 क्रीम कलर, 2, 3 असे फक्त 7 मोती घालून घ्यायचे आहेत परत. आणि आता निळा न घालता या पाकळीचा जो निळा आहे बाहेरच्या साईडचा, तर त्यातनं आपल्याला सुई वरच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे. अशा प्रकारे. म्हणजे ही पाकळी कॉमन असणार आहे दोन्ही साईडची अशी. आणि आता आपल्याला परत एकदा धाग्यात 3 क्रीम कलरचे मोती घालून घ्यायचे आहेत. 3 आणि आता या साईडचा जो गुलाबी रंगाचा मोती आहे, यातनं आपल्याला सुई वरच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे. आणि हा जो उरलेला 3 पांढऱ्या मोत्यांचा हे आहे, त्यातनं आपल्याला परत ती सुई बाहेर काढून घ्यायची आहे. म्हणजे इकडच्या दिशेने आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे. म्हणजे तेही जॉईंट होईल आणि आपली पूर्ण महिरप सुंदर होईल. इथे बाहेर काढून घेतली आहे. तर आपल्या इथे या ठिकाणी सगळं आपण जॉईंट केलेलं आहे आणि ही रांगोळी कंप्लीट केलेली आहे. घट्ट ओढून इथे
छोटीशी गाठ मारायची आणि गाठ तुम्ही 2-3 मारू शकता. डबल किंवा ट्रिपलच गाठ मारायची. सिंगल मारली तर ते सुटूही शकतं. अशा प्रकारे मी ते गाठ मारून घेतलेली आहे. अशी गाठ मारली की ते मोती सुटतही नाहीत आणि गाठही नाही सुटत. अशा 2-3 गाठी मी ते मारून घेतलेल्या आहेत. आता मी इथे कट करते. तर तयार आहे आपली सुंदर रांगोळी, जी की फक्त 10 मिनटात तयार करून झालेली आहे. तर तुम्ही बघू शकता अगदी सुंदर आहे. तर नुसतं समईभोवतीच नाही तर तुम्ही इतर डेकोरेशनसाठीही सुद्धा ही वापरू शकता. अगदी सोप्या पद्धतीने ही केलेली रांगोळी आहे. तुम्ही या ठिकाणी कलरसुद्धा तुमच्या आवडीचे वापरू शकता. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट तुम्हाला मोत्याची कोणती गोष्ट शिकायची ती मला कमेंटमध्ये जरूर सांगा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.